नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आता तुम्ही विचार करत असाल बऱ्याच दिवसांनी ही कोण व्यक्ती आली आहे या चॅनलवर. होतीस कुठे, गायब होतीस कुठे, अंडरग्राऊंड होतीस की काय? किती महिने व्लॉग नाही, हाऊस टूर केल्यानंतर एवढं काय झालं तुझ्या घराला किंवा तुला नजर लागली की तू व्लॉगच बंद करून टाकले? तसं काही नाहीये. खरं तर ही स्टोरी सांगायला मला 2 बिझनेस डेज लागतील. तर आजचा ह्या ब्लॉगमध्ये मला ते कव्हर करायचं नाहीये आणि आजचा ब्लॉग हा पूर्णपणे एक रॅन्डम ब्लॉग आहे. कारण मला असं वाटलं की बरेच दिवस झाले असं म्हणजे काय एडिटिंग वगैरे होत नाही आहे, काय व्हिडिओ टाकत नाही आहे, फक्त मी रील टाकून गायब होते, तर मलाही ते चांगलं वाटत नाही. सो मी डिसाईड केलं की आज तो दिवस आहे, आज ब्लॉग करेन. आणि मराठी ब्लॉग समजल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की मी माझ्या गावी कोकणात चालली आहे. आत्ताची माझी 12 वाजताची दादर सावंतवाडी आहे आणि मध्ये आता खूप जास्त टाईम आहे माझ्याकडे. तर बोलली की आत्ता आपण स्टार्ट करूया ब्लॉगसाठी. मी खूप जास्त एक्सायटेड आणि नर्वस आहे हा ब्लॉग शूट करण्यासाठी. कारण की ऑफकोर्स 1 वर्षानंतर जर मी व्हिडिओ काढते तर थोडंफार काही ना काहीतरी गापची होणार माझ्याकडून. तर प्लीज जरा सावरून घ्या. आय एम सॉरी फॉर दॅट. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ गाईज अँड आय होप यू विल एन्जॉय वॉचिंग इट. मला जास्त टाइमपास आता करायला नाही पाहिजे कारण की खूप जास्त उशीर होतोय. मला इथून मी प्रभादेवीला राहते तर मी दादरला जाऊन ह्या बॅगा घेऊन मला शिड्या वगैरे असं चढत जायचं. इतर वेळी माझ्याबरोबर पप्पा असतात तर तेच बॅगा उचलतात. आपण तर शनाया लुक देऊन चालत असतो पूर्णपणे. पण आज तसं होणार नाही आहे. आज मी फुल कुलीवाली बनून जाणार आहे गावी. तर लेट्स गो. आम्ही इथे जांभळं काढायला आलो आहोत. आम्ही 5-6 झाडं शोधली, त्याच्यानंतर आम्हाला हे एक झाड मिळालं जिथे थोडीफार जांभळं आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द कच्चेच आहेत पण थोडेफार पिके पण आहेत. आणि मी जांभळं काढण्यात खूप जास्त एक्सपर्ट आहे. तर आता आपण थोडेफार जांभळं काढू. तर तुम्ही बघू शकता माझा शॉट. बघा हे एवढे छोटे छोटे आहेत. आपण थोडे ट्राय करूया. आणि आम्ही पिशवी तर एवढी मोठी आणली, अंगापेक्षा भुंगा मोठा. सध्या तरी 4च आले आहेत त्याच्यात. अजून आपण भरण्याचा प्रयत्न करू. एवढे आम्ही सक्सेसफुली जांभळं कलेक्ट केलेले आहेत जे आम्ही पुढील 5 दिवसात संपवणार आहोत. आणि सनसेट पण खूप जास्त मस्त आहे. तर त्या साईडून जास्त चांगला दिसत होता. आम्ही थोडे फोटोज पण काढले. फायनली माझी तयारी झालेली आहे. आता तुम्ही विचार करत असाल एवढी तयार होऊन मी कुठे चालली आहे. तर गावी येण्याचं मेन रिझन मेमध्ये हेच आहे की आमच्या इथे एक गणपतीचं मंदिर आहे जिथे 17 मेला नेहमी पूजा होते. तर आम्ही ही पूजेचं तारीख असं एकदम बघूनच नेहमी मेमध्ये येतो. आणि तुम्ही मला सांगू शकता की मी कशी वाटते. ॲक्च्युली ही जी साडी आहे ती मी 2 वर्षापूर्वी घेतलेली, जेव्हा तो रॉकी और रानी की प्रेम कहाणी हा एक पिक्चर आलेला ज्याच्यामध्ये आलिया भट्टनी ही साडी घातलेली आणि सगळी येड्यासारखी हीच साडी घेत होती. तर मीही एक येडी, मीही तेव्हा ही साडी घेतलेली. पण त्याच्यानंतर मी ती कधीच नेसली नाही. तर बोलली की आज आपण उद्घाटन करूया ह्या साडीचं. तर तुम्ही मला सांगू शकता की मी कशी दिसते. आणि मी 1-1.5 तास घेतला आहे तयारी करण्यासाठी. तर माझ्या तयारीला जस्टिस मिळण्यासाठी मी थोडेफार आकडून 1-2 शॉर्ट्स काढेन ज्याला आपण मोंटाज असंही म्हणतो. आणि तो मोंटाज मी याच्यात टाकणार आहे. तर आता आपण जाणार आहोत पूजेला. ॲक्च्युली ती पूजा चालू झाली आहे कारण की मी 1-1.5 तासापासून तयारी करते. सगळे जेवून घरी पण गेले असतील, मस्करी करते. तर ती पूजा आता चालू झाली आहे. तर आपण थोड्या वेळाने जाऊया. मी आता सध्या माझ्या बहिणीची आणि मम्मीची वाट पाहते. आणि संध्याकाळी माझा हात दुखायला लागला. तर संध्याकाळी तिथे थोडेफार गेम्स वगैरे पण असतात. तर मी दरवर्षी खेळते गेम्स वगैरे कारण की मला ना काही ना काहीतरी जिंकायला आवडतं. तर लास्ट टाइम मी इस्त्री, डबे असे वेगवेगळ्या गोष्टी जिंकलेली आहे. तर ह्या वेळीची माझी अशी तीव्र इच्छा आहे की मी जिंकून इस्त्री
माझ्या घरात आणावी, कारण की आमची इस्त्री खूप जास्त खराब झाली आहे, ती गरम पण होत नाही आहे. तर तुम्ही विचार करत असाल कसली कसली कंजूस मारवाडी मुलगी आहे, हातात आयफोन धरला आहे आणि तरी पण इस्त्रीची डिमांड करते. तर जर फुकटमध्ये मिळत असेल तर का नको. तर संध्याकाळी थोडेफार गेम्स असणार आहेत, तेव्हा आपण जाऊच ते खेळायला. पण आता सध्या आपण पूजेला जाणार आहोत. मी वाट पाहते की माझ्या घरच्यांची तयारी होईल आणि त्याच्यानंतर मी पूजेला जाईन. तोपर्यंत आपण थोडे आकडून 1-2 व्हिडिओ काढूया. रास्तों के बन गए हो मंजिले, मुश्किलें हल है तुम्ही से या तुम्ही हो मुश्किलें. तुम क्या मिले, तुम क्या मिले, हम ना रहे हम, तुम क्या मिले, जैसे मेरे दिल में खिले फागुन के मौसम, तुम क्या मिले. तर आम्ही आता वेंगुर्ला बीचला जाणार आहोत. इथून हाफ ॲन आवर अप्रॉक्स वेंगुर्ला बीचला लागतो. माझ्या काकाचा मुलगा येणार आहे, तर आम्ही ट्रिप्सी जाणार आहोत. तर आता थोडं मी चेंज करून, बीचवाले कपडे तर मी आणले नाहीत, पण थोडंफार टॉप वगैरे असं घालून जाईन. तर आता आपण तिथे जाऊया. आणि फायनली आता काढायची वेळ आली आहे, कारण की खूप कंटाळा आला एवढ्या उन्हात एवढी तयारी करून तिथे जाणं. बस कोण कॉन्टेंट क्रिएटर आहे बघा. अजून मी एक व्हिडिओ सुद्धा काढलेला नाही, तर या व्यक्तीचं चालू झालं. आता माझे बोट नॉर्मल झालेले, ते पुन्हा अबनॉर्मल व्हायला चालू झाले. मी आलो आहोत वेंगुर्ला बीचला, जे सागरेश्वर बीच पण म्हणतात त्याला. आणि ते आमच्या घरापासून तसं बघायला गेलं तर पाऊण तास 1 तास होता. तर जी पाठच्या जागेची जी वाट लागली आहे, कारण आम्ही स्कूटीने आलो. आणि खूप जास्त क्लीन होता हा बीच गेल्या वर्षी, पण ह्या वेळेस तुम्ही बघू शकता हे ह्युमन टेंडन्सी, त्याने कचरा केलेला आहे आणि पूर्णच कचरा करून टाकलेला आहे बीचचा. आणि गेल्या जेव्हा आम्ही आलेलो ना, तेव्हा जास्त गर्दी नव्हती. आम्ही 6 वाजायच्या आधी आलेलो. आत्ता जो टाईम आहे तो सनसेटचा टाईम आहे ना, त्याच्यामुळे गर्दी आहे. तर थोडेफार तुम्हाला असेच गजब लोक दिसतील, जे अर्धे कपड्यात मागून पुढून फिरतील. तर जरा मला दिसले तर मी ब्लर करेन, पण तरीही तुम्ही इग्नोर करू शकता. आणि इथे लोक युजली फोटोशूटसाठी पण येतात. इथे मागे ना एक आहे, आता इथून दिसणार नाही व्हिडिओमधून, त्याच्यामध्ये पण लोक तिथे प्री वेडिंग फोटोशूटसाठी येतात. आणि इथे स्टेसाठी वेगवेगळे हॉटेल्स आहेत, इथे या साईडला, ह्या वगैरे साईडला. तर तुम्हाला जर असंच फक्त चिल आउट मारायला यायचं असेल ना, तर तुम्ही हॉटेलमध्ये बुक करून मग इथे येऊ शकता. आणि सकाळच्या टाईमला इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज, पॅरासेलिंग, त्याच्यानंतर जेटस्की वगैरे हे सगळे पण वॉटर ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत. इथे आजूबाजूचा अजून मला काही आयडिया नाही आहे की काय असेल वगैरे, कारण की मी इथे एवढी फिरली नाही आहे. तर तुम्ही गुगल सर्च करून अजून येऊ शकतात. पण ही प्लेस वर्थ विजिटिंग आहे, खूप जास्त पीसफुल आहे. तर तुम्ही इथे नक्की या. आणि युजली मी तर तुम्हाला बोलेन की जेव्हा सनसेट आणि मॉन्सून, युजली मॉन्सूनचा जो सीझन असतो त्या टाईमला तुम्ही येऊ शकता, कारण की तुम्ही बघू शकता मागे ढग वगैरे एवढे जास्त मस्त फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत ना. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. आयफोन 16चा पूर्णतः आम्ही वापर केलेला आहे. गुड मॉर्निंग. हा माझा लास्ट दिवस आहे कोकणातला आणि मी एवढी तयार होऊन जर रेडी आहे आणि ब्लॉग करते म्हणजे मी कुठेतरी चालली आहे.
तर कालच्यासारखेच 3 माकडं आम्ही स्कूटीवरून चाललो आहोत रेडीच्या गणपतीला. आणि तिथे जवळ शिरोडा बीच आहे, तर आम्ही तिथेही जाणार आहोत. आणि बाय द वे मी पहिल्यांदा ह्या ब्लॉगमध्ये गच्ची दाखवते. तर ही माझी गच्ची आहे आणि ह्या ज्या 2 खुर्च्या आहेत खूप जास्त आले खूप जास्त इम्पॉर्टंट लोकेशन आहे ते, कारण तिथेच फक्त नेटवर्क येतं. सो मी तिथे बसून माझं काही काम वगैरे असेल किंवा असंच टाईमपास करायचं असेल फोनवर, तर आम्ही इथे बसतो. माझा पेप्सी पिऊन पिऊन आवाजाची वाट लागलेली आहे. आणि बाय द वे काल रात्री मी काहीही ब्लॉग शूट केला नाही, कारण मी कुठेही इस्त्री वगैरे जिंकायला गेली नव्हती. मी इथेच होते आणि झोपून गेले, कारण की मी खूप जास्त थकलेले काल बीचवर जाऊन चालून. तर म्हणून मी कुठेही कशात काही भाग वगैरे घेतला नाही आणि मी कालचा व्हिडिओही काढला नाही. आणि माझं घर जे कोकणचं आहे पूर्ण, त्याचा मी एक वेगळा हाऊस टूर व्हिडिओ केलेला आहे. मी एक सिनेमॅटिक कोकणचा पण ब्लॉग केला आहे, जो एकदम चुम्मेश आहे. 2K व्ह्यूज आहेत त्याला, त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत. आणि मी ट्रेडिशनलवाला पण एक ब्लॉग केला आहे, जिथे वेगवेगळी कोकणातली देवळं वगैरे मी कवर केलेली आहेत. आणि ह्याच्या आधीचा जो व्लॉग आहे, म्हणजेच माझा हाऊस टूर व्लॉग मुंबईचा, 6,500 व्ह्यूपेक्षा जास्त आलेले आहेत. त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. तर ज्यांनी कोणी पाहिला नसेल तो जाऊन पहा, कारण की तो माझा सगळ्यात जास्त फेवरेट ब्लॉग आहे. तर आता खूप झालं सेल्फ प्रमोशन. हे जे देऊळ होतं ते वेतोबाचं देऊळ होतं, जे आसगाव गावात आहे. आणि ह्या देवळाची एक वेगळी अशी काय बोलतात स्टोरी आपण बोलू शकतो. इथे जेव्हा नवस पूर्ण होतो तेव्हा लोक चप्पल देतात, ज्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी इन्क्लूड केला आहे. तर इथे महिन्याला एक चप्पल असं अर्पण करतात देवाला, आणि देव रात्रीचा येऊन घालून जातो, असं इकडचे लोकांचं म्हणणं आहे. तर बऱ्याच लोकांनी इथे देवालाही पाहिलं आहे, म्हणजे ते कसे दिसतात वगैरे, त्या हिशोबानेच ती मूर्ती देखील बनवलेली आहे. तर हे असं आगळं वेगळं एक देवस्थान आहे. आता तिथे जत्रा पण होती, म्हणून थोडंफार असं पूर्ण तयार होतं सगळं. तर तुम्हाला जर रेडीच्या गणपतीला जायचं असेल तर जाताच हे देऊळही आहे, तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. तर हा जो रेडीचा गणपती आहे त्याची पण एक स्टोरी आहे. म्हणजे हा जो गणपती काय बोलतात आला आहे इथे, तो एकदम चमत्कार रूपी आला आहे. तिथे एक बोर्ड होता, ज्याचं म्हणजे पूर्ण मी स्टोरी त्याच्यात वाचली. आणि माझ्या काकाचा मुलगा पण इथेच राहतो, तर मग त्यांनी स्टोरी सांगितली. हा पूर्ण जो एरिया आहे ना, तो मायनिंगचा एरिया आहे. तर एक ट्रक ड्रायव्हर त्या जागी झोपलेला, तेव्हा तिथे त्याला स्वप्न पडलं की इथे गणपती आहे. म्हणजे गणपती बाप्पा साक्षात त्यांच्या काय बोलतात स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की मी इथे स्थित आहे. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी पूर्ण गावकऱ्यांना घेऊन वगैरे इथे असं मायनिंग म्हणजे खोदकाम चालू केलं. तेव्हा 2 दिवसानंतर त्यांचा कान थोडा मिळाला असा, म्हणजे त्या मूर्तीच्या ह्याच्यात. तर तो कान असा सापडल्यानंतर मग त्यांनी अजून थोडी हे केली. आणि इथे पण एक देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन त्यांनी अजून म्हणजे देवीला विचारतात ना तसं, तर देवीने सांगितलं की जोपर्यंत पूर्ण मूर्ती येत नाही तोपर्यंत तुम्ही ते काम थांबवायचं नाही. असं करून पूर्ण ह्या देवळाची काय बोलतात एक स्टोरी आहे. आणि पूर्ण गणपती बाप्पाची इथे मूर्ती स्थापित केलेली आहे. ती पूर्णपणे असं चमत्कारच बोलू शकतो. आता माझं तोंड फुटलं असतं, मागे दगड होता. तर हा पूर्णपणे एक चमत्कारीच रूप आहे, जिथे हा गणपती स्थित झाला आहे. आणि तिथे जवळपास खाली बीच आहे, ज्याला शिरोडा बीच आणि रेडीचा बीच पण म्हणू शकतो, रेडी गणपती जवळचा बीच. तर आता सध्या तरी भरती नाही आहे, म्हणून हे थोडंफार पुढे आहे पाणी. कालच आम्ही गेलेलो बीचवर, त्याच कपड्यांमधली अजून रेती निघालेली नाही. तर आता आम्ही काय भिजणार नाही आहे, आम्ही असंच फक्त पाहायला आलो इकडचा बीच. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि अजून जर वेगळी काही स्टोरी असेल तर तीही तुम्ही सांगू शकता, कारण की जेवढं मला माहिती आहे तेवढं आता मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितलं. आणि तो जो माणूस होता तो कांबळे त्याचं नाव होतं, तो इकडचाच रहिवासी होता आय थिंक सो, मला एवढं माहीत नाही आहे. पण मेन म्हणजे तो ट्रक ड्रायव्हर होता जो इथे मायनिंगसाठी आलेला, कारण की आता मी येताना पण इथे खूप मायनिंगच्या ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. इथे जिप्सम आय थिंक इथून इंटरनॅशनली एक्सपोर्ट होतो, तर त्याचं मायनिंग इथे होतं. तर
अशा प्रकारे आपला कोकण ब्लॉग संपलेला आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग कधी बनवेन माहीत नाही, बट होपफुली मी एक नवीन एक ट्रिप काढणार आहे कोकणातच किंवा माथेरान वगैरे, मॉन्सून ट्रिप. तर स्टे ट्यून फॉर इट अँड विल मीट इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय गाईज.